आणि आपल्या या अभ्यास वर्गाचं आपलं संघटनात्मक स्तरावरचं शेवटचं सत्र माननीय श्री बाळासाहेब आवटी या ठिकाणी घेणार आहेत. यासाठी मंच रचना जी आहे ती मी सांगतो, त्यानुसार मंच रचना असेल. यामध्ये मी विनंती करतो मान्य श्री सूर्यकांतजी पाठक यांना की आपण व्यासपीठावर यावं. मान्य नितीनजी आपण थांबा. हां, मान्य नितीनजी काकडे, मान्य बाळासाहेब आवटी, मान्य संदीपजी जंगम, श्री माऊली उंडे सहकोषाध्यक्ष, त्यानंतर प्रसादजी बुरांडे यांनाही मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. मान्य श्री बाळासाहेब आवटी यांना आजचा विषय खरा दिला आहे की रुग्णांचे हक्क आणि कर्तव्य. मगाशी उल्लेख झाला की या रुग्ण हक्कांच्या बाबतीत त्यांचं खूप मोठं कार्य आहे, अभ्यासपूर्ण असं लेखन आहे. आणि परंतु तरीसुद्धा वेळ त्यांना कमी मिळणार. मी अध्यक्ष असूनसुद्धा त्यांना सांगतोय वारंवार की कारण 1 वाजता बरोबर आपल्याला समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. मी अधिक वेळ दवडत नाही. मी नाही एक व्याख्याते म्हणून मी विनंती करतो सूर्यकांतजी पाठक यांना की आपण श्री बाळासाहेब आवटी यांचा एक व्याख्याता म्हणून स्वागत करावं आणि सन्मान करावा. धन्यवाद सर्वांचे. यानंतर मी विनंती करतो मान्य श्री बाळासाहेब आवटी यांना की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. आजच्या या 2 दिवसीय अभ्यास वर्गाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ. खरं तर काल दुपारपासून अनेक सत्र आपण या निमित्ताने ऐकलेले आहेत आणि म्हणून कार्यकर्त्याचा प्रवास आणि संघटनात्मक विचार, त्याचबरोबर डिजिटल माध्यमातून जनजागृती कशा पद्धतीने करावी, ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याची कार्यपद्धती, असं तपशीलवार सत्र आदरणीय विजयजी सागर, तुषार झेंडे पाटील आणि आत्ताच पंचपरिवर्तन हा विषय या निमित्ताने संदीप जंगम प्रांताचे संघटन मंत्री यांनी मांडलेला आहे. सर्व ऐकल्यानंतर सर्व कार्यकर्ते गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे जे आपण म्हणतो जाताना काहीतरी खावटी घेऊन गेलं पाहिजे, बऱ्यापैकी या निमित्ताने आजच्या अभ्यास वर्गाचा निश्चितच आपल्याला संघटनात्मक काम वाढीच्या दृष्टिकोनातून निश्चित उपयोग होईल. मी आपणाला या ठिकाणी प्रांत कार्यकारिणी आहे, जिल्हा कार्यकारिणी आहे, त्याचबरोबर जबाबदार असे तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. आपण नुकतंच 1 सप्टेंबर, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान आपण सदस्यता अभियान अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलं. देशामध्ये 38 प्रांतामध्ये मध्य महाराष्ट्र प्रांताचा 2रा क्रमांक आला. जवळजवळ 3,500 सदस्य आपल्या प्रांताने केले, सदस्य केले. परंतु सदस्य करत असताना आपला त्या पाठीमागला जो उद्देश आहे, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही सदस्यता अभियानाच्या माध्यमातून जे संघटनात्मक बळ निर्माण करायचं आहे, संघटन वाढीच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करून घेईन या दृष्टिकोनातून एक रचना नुकत्याच झालेल्या नागपूरच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आपणाला सांगितलेलं आहे. जे आपण सदस्य केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक जिल्ह्याने दर 3 महिन्यातून किमान एक परिचय वर्ग आपण घेऊन त्या दृष्टिकोनातून हे काम संघटनेचं बळ वाढण्याच्या दृष्टिकोनातून, संघटनेचा विस्तार करण्याच्या हे दृष्टिकोनातून आपण कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रवासाची योजना निश्चित केली पाहिजे. प्रांताचे पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत आणि तालुक्याच्या जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी आहेत. प्रांताच्या प्रांत कार्यकारिणी सदस्यांना या निमित्ताने आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने सर्वांना आपण सांगू इच्छितो, केंद्राचा जो सांगावा आहे तो प्रांतापर्यंत पाठक सर हा पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या 3 महिन्यामध्ये किमान
3 महिन्यामध्ये प्रत्येक प्रांत कार्यकारिणी सदस्याने 3 जिल्ह्याचा प्रवास करायचा आहे. जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीने 3 तालुक्याचा आणि तालुका अध्यक्षाने किमान 3 गावामध्ये प्रवास करायचा आहे. आणि त्याचं प्रवासाचं नियोजन, प्रवासाची योजना म्हणजे प्रांत कार्यकारिणीच्या सदस्यांनी प्रांताच्या सचिवाकडं ती जी काही योजना आम्ही जो प्रवास करणार आहोत त्या प्रवासाची योजना मी पुणे जिल्ह्याचे प्रांत कार्यकारिणी सदस्य भानुदास सरडे आहेत. मग त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये 3 महिन्यामध्ये कुठल्या तालुक्यांमध्ये माझा प्रवास होणार आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये माझा प्रवास होणार आहे, प्रांत कार्यकारिणी त्यांना 3 जिल्ह्यामध्ये किमान याचं नियोजन, त्याचा आराखडा आपण प्रांताच्या सचिवाला द्यायचा आहे. प्रांताच्या सचिवाकडे हा आराखडा आल्याच्यानंतर सर्व मध्य महाराष्ट्र प्रांताचा जो आराखडा आहे तो केंद्रीय सचिवांना आपण दाखल करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून हे काम कशा पद्धतीनं मजबूत होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. यामध्ये परिचय सत्र होतील, कार्यकामाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून चर्चा होईल, अशा पद्धतीने सर्व रचना करून हे करायचं आहे. परिचय वर्ग झाल्याच्या नंतर त्यानंतर जो आहे मग त्याच्यानंतर मार्गदर्शन असतील, अभ्याससत्र असतील, गाव पातळीवर जनजागृतीचे कार्यक्रम असतील, गाव तिथे ग्राहक पंचायत जर आपल्याला खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत रुजवायचा असेल तर प्रवास हे सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे. हा आपण सर्वांनी राबवला पाहिजे असं या निमित्ताने आपणाला सर्वांना सांगतो. प्रांत कार्यकारिणीबरोबरच आपल्याकडं केंद्रात राज्यात देखील आयाम केलेले आहेत. यामध्ये महिला आयाम आहे, रोजगार सृजन आहे, पर्यावरण आहे, प्रचार प्रसार आहे आणि कोश आहेत. हे जे विषय आहे त्या प्रत्येक आयामा प्रमुखाच्या या निमित्ताने मी पुन्हा आपला सर्व या ठिकाणी जबाबदार व्यक्तींना सांगतो का प्रत्येक जिल्ह्याने मग पर्यावरणाचा आयाम किमान 2 प्रतिनिधी प्रांताला आपण द्यायचे आहेत आणि जिल्हा कार्यकारिणीला तालुका प्रतिनिधी म्हणून प्रत्येक विषयाला मग महिलाचं संघटन जर आपल्याला मजबूत करायचं असेल, सक्षम महिला जर उभी करायची असेल, ग्राहक चळवळ जर सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवायची असेल तर आपण प्रत्येक आता जे काही आयाम आहेत त्याचे प्रतिनिधी तातडीनं आपण आता हे ऑक्टोबर महिना चालू आहे, 15 नोव्हेंबरपर्यंत आपण ही सर्व नावं तालुक्याने जिल्ह्याला द्यायचे, जिल्ह्याने 2 प्रतिनिधी प्रांताला द्यायचे आहे आणि ही सर्व रचना आल्याच्या नावं आल्याच्या नंतर प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक विषयाचा रोजगार असेल, पर्यावरण असेल, प्रचार प्रसार असेल, कोश असेल, या संदर्भामध्ये त्याचे स्वतंत्र अभ्यासवर्ग या निमित्ताने आता संदीपजींनी सांगितलं पर्यावरण आता सध्या वृक्षतोडीमुळं आता जो काही जंगलातला बिबट्या आता वस्तीवर येऊ लागलेला आहे. अत्यंत आमचा जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये जर पाहिलं तर 2001च्या कालखंडामध्ये पाहिलं तर 100हून अधिक बिबट्याच्या मनुष्यबळी ज्याला म्हणतो आपण गेलेले आहेत. आता जर जवळ काढले तर 800 ते 1000 बिबटे एका जुन्नर तालुक्यात मिळतील अशी परिस्थिती आहे. म्हणून संध्याकाळी 6च्या नंतर घराच्या बाहेर पडणंसुद्धा अवघड झालेलं आहे. म्हणून पर्यावरणाच्या संदर्भातला विषय असेल, हे सर्व विषयाच्या संदर्भामध्ये आपण ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहे त्या प्रत्येक विषयाची स्वतंत्र कार्यशाळा आपण घेणार आहोत. हे देखील आजच्या या निमित्ताने आपण सर्वांनी हे लक्षात ठेवावं असं या निमित्ताने आपण नियोजन करावं अशी या निमित्ताने मी प्रांताच्या वतीने आपणाला महत्त्वाची सूचना करतो. दुसरा आजचा जो विषय आहे, वेळ फार कमी असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही, पण आरोग्य सेवा ही जे काही समाजाच्या उत्तरदायी झाली पाहिजे, सर्वसामान्याला परवडणारी ही आरोग्य सेवा असली पाहिजे आणि म्हणून ही सरकारी जी काय आहे, खाजगी जे काही रुग्णसेवा दिली जाते यामध्ये देखील बदल झाला पाहिजे. हे खरं तर हा विषय घेऊन गेले अनेक वर्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत काम करते आहे. मध्य महाराष्ट्र प्रांताबरोबर 4ही प्रांताचे आपण एक राज्यस्तरीय रुग्ण परिषद आपण पुण्यामध्ये भरवली आणि त्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने वैद्यकीय आस्थापना क्लिनिकल एस्टॅब्लिश ॲक्ट 2010 केंद्राने पारित केला. तो काही राज्यांनी स्वीकारला ह्या देशामध्ये, परंतु 2010ला पारित झालेला वैद्यकीय आस्थापना कायदा जो कायदा आहे का, ह्या आस्थापनाचं म्हणजे आस्थापना जे आहे, हॉस्पिटल जे आहे त्याचं नियमन करणं, वैद्यकीय सेवेतील पारदर्शकता वाढवणं, रुग्णाच्या हक्काचं रक्षण करणं आणि आरोग्य सेवेच्या बाबतीतली जबाबदारी निश्चित करणं, खरं तर ह्या हेतूने हा कायद्याचा मसुदा केंद्राने पारित केला.
केंद्राने कायदा पारित केल्यानंतर सन 2010 नंतर 2014 आलं, 15 आलं, परंतु काय महाराष्ट्र सरकारने त्याचं काही विधेयक काय मंजुरीला आणलं नाही. अखिल भारतीय ग्राहक पंचायत असेल, अनेक रुग्णाच्या संदर्भात काही संघटना असतील, यांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला. आपण सन 2017 मध्ये या संदर्भामध्ये रुग्णाच्या संदर्भामध्ये त्याचा एक रुग्णहित जो केंद्राने कायदा केलेला आहे त्यामध्ये रुग्णहिताच्या तरतुदींचा समावेश करून महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र बिल तयार करावं आणि ते पारित करावं अशी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून मागणी केली. आता ती मागणी आपण सातत्यानं केली. त्याच्यामध्ये रुग्णहिताच्या दृष्टिकोनातून जे काही डॉक्टर, वैद्यकीय जे काही सेवा देणारी मंडळी आहेत त्यांनी जी काही पैसे घेतो त्याचे घेतणारे जे काही म्हणजे त्याच्यामध्ये तपासणी फी असेल किंवा इतर ज्या काही सेवा दिल्या जातात त्याचं जे पैसे देतो त्याचं दरपत्रक दर्शनी भागात लावावं, रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावावी अशा पद्धतीनं अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं मागणी केली. इव्हन गिरीजी बापट साहेब हे मंत्री असताना तुषार झेंडे पाटील माझ्याबरोबर होते. हाच विषय आम्ही राज्य ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये देखील 2017-18च्या दरम्यान आणि त्या संदर्भामध्ये रुग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावावी आणि वैद्यकीयच्या संदर्भामध्ये जे दर निश्चित करून जे पैसे घेता येत ते दर्शनी भागात लावा म्हणून त्या संदर्भामध्ये मागणी केली. त्या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक देखील केंद्रीय कायदा 2010च्या अनुषंगाने काढलं आणि ह्या पुणे जिल्ह्यामध्ये तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील ह्याच्या संदर्भामध्ये मागणी केली आणि प्रत्येक जर जुन्नर तालुक्यामध्ये जर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घ्यावायचं जे दरपत्रक आहे ते दर्शनी भागात लावलेलं बघायला मिळतं. अशा पद्धतीने त्याचबरोबर ह्या पुणे जिल्ह्यात देखील आरोग्य शुद्धीकरण मोहीम म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, खाजगी हॉस्पिटल असेल याचा देखील सर्वे अभियान आपण केलं. त्याचा अहवाल देखील राज्य सरकारला देऊन यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला. अशा पद्धतीने ह्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत ह्यामध्ये कशा पद्धतीनं चेंजेस होईल म्हणजे यामध्ये रुग्णहिताच्या दृष्टिकोनातून तक्रार निवारणाची जी यंत्रणा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आता सांगितलं का विजेच्या संदर्भातला विषय असेल, विजेच्या तक्रार येतं तर स्वायत्त वीज गाऱ्हाणी मंच आहे, विद्युत लोकपाल आहे, विम्याचा विषय असेल तर विमा लोकपाल आहे, बँकेच्या संदर्भात बँक लोकपाल आहे. मग एक स्वायत्त स्वतंत्र रचना त्यांमध्ये निर्माण करण्यात आली. परंतु आता राज्य सरकारने 7 मार्च 2025ला ग्राहक पंचायत असेल आपण जो काय पाठपुरावा केल्यानंतर एक विधेयक कायदा 7 मार्च 2025ला पार्लमेंटमध्ये मांडलं आणि सध्या ते चर्चेला आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावरती चर्चा होऊन हा कायदा पारित होईल. परंतु ह्याच्यामध्ये जे काही निरीक्षण केल्यानंतर ग्राहक पंचायतीनं अभ्यास केल्यानंतर ज्या त्रुटी जाणवल्या त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो म्हणजे रुग्ण हक्काचे स्पष्ट प्रावधान नसणे म्हणजे जे रुग्णाचे हक्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख नाही का बाबा रुग्णाला म्हणजे विधेयकामध्ये त्याचे जे मूलभूत हक्क आहेत रुग्णाला उपचाराच्या संदर्भामध्ये माहिती मिळण्याचा हक्क असेल, गोपनीयतेच्या संदर्भातला का जे काही म्हणजे एखाद्याला HIV झालेला आहे परंतु ही माहिती डॉक्टर आणि कर्मचाऱ्याच्या पलीकडे ही म्हणजे ज्याला म्हणतो गोपनीय ठेवली गेली पाहिजे किंवा ह्या संदर्भातला जो काय विषय आहे किंवा दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे का ह्यामध्ये ही यंत्रणा जी आहे हा कायदा करत असताना ह्याची तक्रार निवारणाची यंत्रणा असेल किंवा ही जे काय आरोग्य संचालनालय आहे जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आहे हे जर खाजगी आरोग्य सेवा आणि सरकारी आरोग्य सेवा एकाच व्यक्तीकडे जर असेल तर कशा पद्धतीने न्याय मिळेल हे मात्र फार विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून तक्रार निवारणाची यंत्रणा ही स्वायत्त असली पाहिजे मी आत्ता बोलल्याप्रमाणे आणि म्हणून त्याच्यामध्ये तटस्थ न्यायालयीन त्याच्यातला अनुभवी असणारी व्यक्ती ग्राहक संघटनेची रुग्णांचा प्रतिनिधी ग्राहक चळवळीमध्ये काम करणाऱ्या ग्राहक संघटनेचा प्रतिनिधी अशा पद्धतीने ही तक्रार प्राधिकरण स्वतंत्र जिल्हा स्तरावर राज्य स्तरावरती एक रचना निर्माण व्हावी अशा पद्धतीने एक आपण या निमित्ताने एक मागणी करत आहोत. म्हणून या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा सर्व राज्याचे असणारे आरोग्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, राज्याचे आरोग्य राज्यमंत्री असतील या संदर्भामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत एक उपक्रम येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 4ही प्रांतामध्ये आपण देणार आहोत आणि मध्य महाराष्ट्र प्रांतामध्ये त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं निवेदन प्रत्येक जिल्ह्यातून अनेकांनी मेलद्वारे त्याचबरोबर त्याचा एक विहित फॉर्मॅट
आरोग्यमंत्री महोदयांना देण्याच्या दृष्टिकोनातून अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताकडून आपणाला तो दिला जाईल. परंतु आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने आपण एक ठराव करणार आहोत आणि तो ठराव मंजूर केल्याच्या नंतर सर्वांनी जर आपल्याला जर त्याच्या काही सूचना जर आपल्या जर असतील तर त्या जरूर आपण कराव्यात. त्यानंतर आपण तो ठराव मंजूर करणार आहोत. याच्यामध्ये जे काही जाणवलेल्या त्रुटी आहेत, रुग्ण हक्काचे स्पष्ट प्रावधान नसणे, म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे विधेयकाचे जे रुग्णाचे मूलभूत अधिकार आणि उपचाराची माहिती आणि दुसरे मत घेण्याचा हक्क, बिलाची पारदर्शकता, तक्रार निवारणाची सुलभ यंत्रणा आणि याचा स्वतंत्र ह्या प्रकरणात उल्लेख असणं आवश्यक आहे. दुसरा आहे तक्रार निवारण समित्या स्वतंत्र आणि निपक्ष स्वरूप अभाव आहे. त्यामध्ये प्रास्ताविक समित्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली राहणार असल्याने त्याचे स्वातंत्र्य आणि निपक्ष संशयास्पद ठरते. समित्यांमध्ये ग्राहक प्रतिनिधी, रुग्ण प्रतिनिधी आणि स्वतंत्र कायदा तज्ज्ञ यांचा समावेश बंधनकारक करावा. वैद्यकीय शुल्कावरील नियंत्रण आणि पारदर्शकतेचा अभाव. मी आता कुणाला मन मानेन त्या पद्धतीनं, पण त्याच्यामध्ये देखील प्रामाणिकरण झालं पाहिजे. त्याची एक मार्गदर्शिका केंद्राने आणि राज्याने तयार केली पाहिजे. कुणाला वाटतं ते दर आकारले जातात, मग त्याच्यामध्ये डिलक्स 1, डिलक्स 2 रूमच्या पलीकडे कॉमन ज्या कॉट आहेत त्यामध्ये सर्वांना परवडणारा तो दर असला पाहिजे. 2 कॉटमध्ये अंतर किती असलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील आपण विचार केला पाहिजे. आणि आपत्कालीन उपचार नाकारण्यात दंडात्मक कारवाई, म्हणजे प्राथमिक उपचार मिळणं हा तो काही राज्यघटनेने देखील आरोग्यसेवा ही जी आहे मिळणं हा मूलभूत हक्क आहे. परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर एखादा रुग्ण जर त्याला हृदयाचा किंवा अपघातामध्ये एखाद्याला जर तातडीनं जर दाखल केलं तर त्याला प्राथमिक उपचार मिळणं त्याचा हक्क आहे. परंतु जर कोणी नाकारलं किंवा कोणी जर सांगितलं का पहिलं डिपॉझिट भरा नंतर आम्ही उपचार करू, तर अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णाला आपत्कालीन स्थितीत उपचार नाकारल्यात तो गुन्हा मानून गणला जाऊन संबंधित आस्थापनावरती कठोर कारवाईचं प्रावधान असावं अशा पद्धतीने. आणि त्याचबरोबर जो परवाना नूतनीकरण आहे किंवा त्याच्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत, म्हणजे एखाद्याचा बोगस दवाखाना आहे किंवा त्यांनी नोंदणी केलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये जे प्रावधान अत्यंत नगण्य अशा दंडाच्या तरतुदी केल्या आहे. जर एखादा बोगस दवाखाना चालवत असेल तर त्याला 5,000पासून जर सुरुवात असेल तर तो कायमचाही बोगस चालवण, तर त्याला किमान 50,000, 1,00,000, 2,00,000 दंडाच्या तरतुदी यामध्ये करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. अशा काही विधायक सूचनांसह सुधारणांसह हा कायदा आला पाहिजे. परंतु फक्त आपण कोणीतरी एकटा दुकटाने म्हणून चालणार नाही. तर आपणाला पहिल्यांदा ही जी काय आरोग्यमंत्री महोदय आहेत किंवा संबंधित लोकांना भेटणं, त्यांना शिष्टमंडळाने जाऊन भेटणं, त्यांना निवेदन देणं, आपल्या असणारे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना देखील हे निवेदन देणं, किंवा उद्याला येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यावेळेस हा चर्चेला मुद्दा येईल तेव्हा त्या असणाऱ्या लोकप्रतिनिधीला रुग्णांचा प्रतिनिधी, नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हा मुद्दा ठामपणे मांडता आला पाहिजे. अशा पद्धतीचा विषय या निमित्ताने मी मांडलेला आहे. आणि ह्यामध्ये आत्ता जे आहे काही सूचना असल्या तर कराव्यात. आणि त्यानंतर आपण आज या ठिकाणी ठराव करत आहोत. काही सूचना आहेत आपल्या काही असल्या तर सांगा मला, मग त्याचा अंतर्भाव आपल्याला करता येईल. कुठला? अच्छा. ठीक आहे. आता ह्यांनी सांगितलं का त्या इन्शुरन्स, तर ह्याच्या पलीकडे जाऊन असं सांगतो का अनेक काही देशांमध्ये, इंग्लंड असेल किंवा इतर देशांमध्ये, ही पूर्णतः रक्कम जी आहे म्हणजे ती सरकार फक्त त्यांनी तिथे दाखल व्हायचं. सरकार जे आपण जसं टॅक्स रूपाने आहे त्या पद्धतीनं त्याची मी आता सांगितलं नाही का मार्गदर्शक तत्त्व एकदा निश्चित केली का उपचाराची मार्गदर्शक तत्त्व, त्याच्यानंतरचा पूर्ण खर्चच गव्हर्नमेंट त्याला पेड करतं. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आहे किंवा इतर ज्या योजना आहेत, ह्या योजना हा त्यातलाच एक भाग आहे. परंतु ह्या योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्याला ह्या योजना राबवत असताना देखील काही डॉक्टर्स मंडळी जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण एखाद्या आपण ज्याला म्हणतो हरण्या असेल किंवा पित्ताशयातली इतर आजारासाठी ॲडमिट केल्यानंतर इतर अवास्तव इतरही पैसे मागतात का हे आम्हाला परवडत नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य हॉस्पिटलला देखील ते उपचार करायला परवडलं पाहिजे. परंतु त्या संदर्भामध्ये जो महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना जी आहे
त्यामध्ये सरकारने ठरवून दिलेल्या पैशापेक्षा एकही छदाम आवश्यकता वाढीव देण्याची आवश्यकता नाही. आणि या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये म्हणजे जर त्यांनी उपचार घेतले तर त्याला घरी जाण्यात एस टीचे पैसे इथपर्यंतची तरतूद त्या कायद्यामध्ये केलेली आहे. किंवा त्याच्याही पलीकडे रुग्णांच्या हक्काच्या संदर्भामधले एक महत्त्वाचा मुद्दा आपणाला या निमित्ताने आवर्जून सांगतो का जे काही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 500 राज्यामध्ये जवळजवळ 500 धर्मदाय आयुक्त नोंदणीकृत असणारी हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी 20% कॉट म्हणजे 100 असतील तर 20 कॉट ह्या गरिबांसाठी राखीव असतात. ह्यामध्ये सर्वात गरीब जो पिवळं रेशन कार्ड आहे त्याच्यासाठी 10% आणि ज्याचं केसरी कार्ड आहे त्याच्यासाठी 10%. म्हणजे आता त्याला जो आर्थिक दुर्बल आहे त्याला जे काही 50% म्हणजे आता त्याची मर्यादा वाढवलेली आहे. आता 1,80,000 रुपयापर्यंत ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्याला 100% मोफत आणि ज्याचं 3,60,000 उत्पन्न आहे त्याला 50% रक्कम भरून अशा पद्धतीने धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ही उपचार मिळतात. परंतु आपणाला हे माहिती नसतात म्हणून मोफत उपचार कसे मिळावे यावरती देखील कार्यकर्ता तयार झाला पाहिजे हे या निमित्ताने आपणाला आवर्जून सांगतो. आता नुकतंच जे काही घटना घडली पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलला, त्यावेळी जेव्हा त्याच्यावरती एक समिती नेमली, समिती नेमल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या समिती निदर्शन आलं का जे काही धर्मदाय आयुक्ताच्या माध्यमातून मोफत उपचार जे देण्यासाठी जो निधी 2% निधी एकूण जे काही पैसे जमा त्याच्या 2% रक्कम ही गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक केलेलं आहे. असा 30 कोटी रुपयाचा निधी पडून होता. म्हणून ह्या ज्या बाबी आहे याच्यात देखील कार्यकर्ता सतर्क झाला पाहिजे. जर आपणाला काही जर नसेल तर वेळ झालेली आहे आपण जी त्या निश्चित 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 आहे. आता तुम्ही जे सांगितलं ना इतर ज्या पॅथ्या आहे ह्या कायद्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना कायदा 2025 आता जे बिल तयार केलेलं आहे यामध्ये होमिओपॅथी असेल नॅचरोपॅथी सर्व ज्या पॅथ्या आहेत त्याच्यामुळे जेव्हा सर्वांचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे. होमिओपॅथिक जे आहे प्रॅक्टिस करणारे जे मंडळी आहेत त्यांना देखील काही प्रायमरी स्टेजला त्यांनी 1 वर्षाचा जो कोर्स केला तर काही ठराविक ॲलोपॅथिकचे औषधं वापरण्याचे परवानगी ह्याच्यामध्ये त्याचा केलेला आहे. ठीक. एक शेवटचं हां सांगतो. तुम्ही या संदर्भामध्ये जर महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनाच्या संदर्भातील तक्रार जर असेल तर जिल्हाधिकारी हे त्या कमिटीचे अध्यक्ष असतात. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. 100% जर तशा पद्धतीने जर पैसे जर घेतले जर असतील तर त्याच्यावरती त्या हॉस्पिटलवर कारवाई होऊन त्याला त्या यादीतनं मायनस होईल. मी आता एक वाक्य बोललो का आरोग्य सेवा जी आहे खाजगी आरोग्य सेवा हिचं प्रमाणीकरण केलं पाहिजे. त्याचे दर एकदा काही ठराविक गोष्टींचे तरी दर निश्चित करणं आवश्यक आहे. त्याची मार्गदर्शकता नियमावली ह्या कायद्याच्या माध्यमातून ह्या कायद्यात जो समावेश केला पाहिजे. काही एकदा नियमावली निश्चित झाली का कुणाला वाटेन तेवढे पैसे तो घेता येणार नाही. अशा पद्धतीनं आपण तो ड्राफ्ट करून आपण सरकारशी चर्चा करणार आहोत. किती मिनिट राहिले? पटकन पटकन. कसली धमकी समजलं नाही. बरं एक गोष्ट सांगतो. एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलच्या लगत असणारं एखादं मेडिकल दुकान असेल तर ह्याच दुकानातून मेडिकलमधनं वस्तू खरेदी करा असं डॉक्टर म्हणू शकत नाही. या संदर्भामध्ये एक केस पुण्यातले एका मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये घडली. त्या संदर्भामध्ये दावा देखील कोर्टामध्ये दाखल झाला
आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझा जो रुग्ण आहे रुग्णाच्या अत्यंत जवळचा डॉक्टर मला 50% औषध उपलब्ध करून देतो आहे आणि म्हणून मग मी बाहेरून आणतो. ते म्हणले जर बाहेरून जर तुम्हाला औषध जर आणायचं असेल तर तुमचं पेशंट पण बाहेर घेऊन जा. मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी ते रुग्णाची जवळ सर्वसाधारण एक 40 ते 45 हजाराची औषधं तिथनं विकत घेतली. परंतु जेव्हा पेशंट बरा होऊन घरी आल्यानंतर त्यांनी दावा दाखल केला आणि त्याच्यानंतर त्यांना ही रुग्णाला अशा पद्धतीची सक्ती करता येणार नाही म्हणून त्याला ते पैसे द्यावे लागले. हां ठीक आहे. समोर विषय समजले. आपला जो आत्ता वेळ संपत आलेला आहे बरं का. वेळ संपत आलेला आहे. मोजून 5 मिनटं कारण आपल्याला समारोप सत्राकडे आपण जात आहोत. या निमित्ताने आज आपण या ठिकाणी मी आजचा ठराव वाचतोय. आपल्याला तो मान्य जर झाला तर सगळ्यांनी ओम म्हणून तो पारित करावा. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत शासनास खालील मागण्या सादर करत आहे. राज्य सरकारने या विधेयकातील सर्व त्रुटी दूर करून सुधारित रुग्ण केंद्रीय अधिनियम मंजूर करावा. विधेयकाचा मसुदा समितीत ग्राहक प्रतिनिधी, कायदा तज्ज्ञ, समाजसेवी संस्थांचा समावेश करावा. वैद्यकीय आस्थापना, रुग्णालये, प्रयोगशाळांवरील नियंत्रणासाठी स्वायत्त वैद्यकीय आस्थापना नियामक प्राधिकरण स्थापन करावे. रुग्ण सुरक्षा आणि पारदर्शकता सनद जाहीर करावी. अधिनियमाच्या अंमलबजावणीत ग्रामीण भागातील लहान डॉक्टर्स व दवाखाने यांना देखील अडचण न आणता सहकार्याची भूमिका आपणही घ्यावी. ठराव अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताच्या 25 व 26 ऑक्टोबर 2025 रोजी श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी प्रांतस्तरीय निवासी अभ्यासवर्गामध्ये आजचा हा विषय आपण ठराव मांडला. आपण महाराष्ट्र सरकारने 7 मार्च 2025 रोजी विधानसभेत सादर केलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना विधेयकातील त्रुटी दुरुस्त करून रुग्ण, ग्राहक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांच्या हिताचा समतोल राखणारा पारदर्शक व प्रभावी कायदा मंजूर करावा अशी आजची सभा आपली ठराव पारित करीत आहे. हा ठराव मान्य ओम. धन्यवाद.